मिरज येथील प्रसिद्ध जनावरांच्या बाजारात मुस्लिम गोरक्षक दल सांगलीच्या कार्यकर्त्यांनी धाडसी कारवाई करत अनेक गायी आणि बैलांची सुटका केली। या कारवाईमुळे संपूर्ण बाजारपेठेत खळबळ उडाली असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मिरज जनावर बाजारात मोठ्या प्रमाणावर गोवंशांची खरेदी विक्री सुरू असल्याची माहिती मुस्लिम गोरक्षक दलाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे कार्यकर्त्यांनी बाजारात प्रत्यक्ष पाहणी केली असता विकण्यास आलेल्या अनेक गायी आणि बैल आढळून आले। त्यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले। या यशस्वी कारवाईनंतर समस्त मुस्लिम समाज समिती सांगली आणि मुस्लिम गोरक्षक दल यांच्या वतीने जनजागृती करण्यात आली। कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेत गोसंवर्धन आणि प्राणी संरक्षणाचा संदेश दिला। बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा झळकत होत्या। सामाजिक एकता, कायद्याचा सन्मान आणि प्राणी संरक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे सांगण्यात आले। आम्ही केवळ जनावरांची सुटका केली नाही तर समाजासमोर गोसंवर्धनाचा एक सकारात्मक संदेश ठेवला आहे। बेकायदेशीर कत्तली विरोधातील आमचा लढा पुढेही सुरू राहील, अशी प्रतिक्रिया मुस्लिम गोरक्षक दलाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। यावेळी दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला देखील इशारा देत जनावरांच्या बाजारातील बेकायदेशीर व्यवहारांवर कठोर कारवाईची मागणी केली। मुस्लिम समाज देखील गोवंश आणि प्राणी संरक्षणासाठी तितकाच कटिबद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। असे युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या विचाराच्या वारशावर समस्त मुस्लिम समाज समिती आणि त्या समितीच्या माध्यमातून मुस्लिम गोरक्षक दलाची स्थापना नुकतीच झाली होती आणि त्याच अनुषंगानं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा पोलीस प्रमुख साहेब, संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले की मुस्लिम गोरक्षक दल यापुढे तथाकथित जे गोरक्षक आहेत, जे गोमाताच्या नावावर मुस्लिम समाजाला टार्गेट करून राजकारणाचा बळी ते देत होते, त्यामुळं सन्माननीय आसिफभाई बावा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुस्लिम समाजाने एक पण केला, एक निर्णय घेतला की मुस्लिम गोरक्षक दल ज्या ज्या ठिकाणी गायीची खरेदी विक्री होईल त्या बाजारमध्ये जाऊन त्या व्यापाऱ्यांना, त्या खरेदी विक्री करणाऱ्या सन्माननीय शेतकरी बांधवांना गुलाबाचं फूल हातात देऊन त्यांना विनंती केली की बाबांनो, गाय ही माता आहे, गायीचं संवर्धन झालंच पाहिजे, त्याचं संरक्षण झालंच पाहिजे। या तत्वानं गांधीजींच्या आदर्श विचारसरणीवर त्यांना पुष्पगुच्छ देऊन, फूल देऊन विनंती केली आणि आज या मिरासाहेबांच्या पवित्र मिरज नगरीच्या या बाजारामध्ये आज आमच्या मुस्लिम गोरक्षक दलाला यश आलंय, अभूतपूर्व यश आलंय आणि सकाळी 6 वाजल्यापासून सन्माननीय आसिफ बाबा आणि सहकारी सर्व मित्रमंडळीच्या वतीनं आज हा पूर्ण बाजार गायीच्या खरेदी विक्रीसाठी बंद केला आणि त्यांचे मनसुबे आम्ही धुळीस मिळवलेत। आज खऱ्या अर्थानं या मुस्लिम गोरक्षक दलाचा असणारा विजय हा फक्त गायीच्या संवर्धनासाठी आहे। गायी ही फक्त प्रजाती नसून या पृथ्वीचा श्वास आहे आणि तो श्वास जपण्याचं काम या सर्व जाती धर्मातील लोकांचं आहे। एवढंच या ठिकाणी कथन करतोय, थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।